ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम। मानव सेवा हीच माधव सेवा हा नारा देत यावर्षी श्री रामनवमीच्या शुभमुहूर्तावर डोंबिवलीतील श्री राम जलयात्रा कावड यात्रातर्फे भव्य श्री राम पालखीचं आयोजन करण्यात आलं होतं। या पालखी यात्रेत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे भगवान शिवशंकर आणि पार्वतीच्या वेशभूषेत सहभागी झाले होते, ज्यांच्यासोबत लोक सेल्फी घेताना दिसले। याशिवाय रथावर भगवान श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मणजी यांच्यासह बजरंगबली यांची झांकी काढण्यात आली। ढोल ताशांच्या दणदणाटाने संपूर्ण डोंबिवली दुमदुमली होती। या पालखी यात्रेत मोठ्या संख्येने स्त्री पुरुष भाविक सहभागी झाले होते। ही पालखी यात्रा ठाकूरवाडीच्या शिव मंदिरापासून सुरू होऊन मोठागाव चौक, सम्राट चौक, गणपती मंदिर, मारुती मंदिर, स्वामी विवेकानंद शाळा, गिरजा माता मंदिर, वैभव मंगल कार्यालय या मार्गे ठाकूरवाडी शिवमंदिर येथे समाप्त झाली। पालखी यात्रेनंतर महाप्रसादाचं आयोजनही करण्यात आलं होतं।
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर पुंडलिक म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दीपेश पुंडलिक म्हात्रे, माजी नगरसेवक जयेश पुंडलिक म्हात्रे उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक नंदू गुप्ता, अध्यक्ष लालजी गुप्ता, सचिव मनोज गुप्ता, चिरवजी गुप्ता, शशीधर शुक्ला, वेद पांडे, पन्नालाल गुप्ता, खजिनदार विनोद गुप्ता, उपखजिनदार आशिष गुप्ता, उपाध्यक्ष चंदन गुप्ता, याशिवाय कार्यकारिणी परिषदेचे कार्याध्यक्ष, गौप्य उपाध्यक्ष, उपकुलपती, उपकोषाध्यक्ष, उपकोषाध्यक्ष, उपकुलपती, उपकोषाध्यक्ष आशिष गुप्ता उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप गुप्ता, महिला अध्यक्षा नीतू गुप्ता, पम्मी सिंग, करण सहानी, विनोद गुप्ता, इंदल मलाह, बडू गुप्ता, रवीश चौहान, पप्पू गुप्ता, श्रीनाथ गुप्ता आदींनी परिश्रम घेतले. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.